भूकंपामध्ये 2001 साली जो भूकंप विध्वंस झाला त्यानंतर हे गाव नवीन बसवलेलं आहे. येथील लोकांचे अशी झोपडीवजा घर भुंगा म्हणतात त्याला. आणि इथं हे नवीन गाव बसवलं गेलं जिथं सगळ्यांना रिहॅबिलिट केलं आहे आणि त्यांची ही कलाकुसर ते आत्ता जपतात. या गावाचा फेर टेंट सिटीच्या पॅकेजमध्ये करू शकतो. हे सर्व विकलं जातं. सगळे घरोघरी अशीच कामं केली जातात. आणि हे मागे जी झोपडीवजा घर दिसत आहे त्याला भुंगा असं म्हणतात. आपण ह्या गावाचा फेरफटका मारू. इथं सगळं कच्चं हँडीक्राफ्ट आपणास बघायला मिळेल. हे कच्चं पूर्ण हँडीक्राफ्टची सगळी दुकानं आहेत. हे भुंगा ह्याचं कच्छला एक्स्ट्रीम टेम्परेचर असतं. सकाळी भयंकर ऊन, दुपारी भयंकर ऊन आणि रात्री एकदम हाडं होणारी थंडी. ह्या सर्व वातावरणाशी जुळून घेणार आणि कमीत कमी पाऊस ही घरं बनवण्याची पद्धत आहे. त्या घरावर व्यवस्थित रंगरंगोटी केलेली असते. इथली वेगळी वेगळी पेंटिंग केलेली असतात. या गावातील हे मंदिर, हे पूर्ण गाव असं आहे. आपण बघू शकता प्रत्येक घरामध्ये हेच काम आहे. ही आता नवीन घरं बनत आहेत. हे कच्चं एक संस्कृती जपणारं गाव म्हणू शकतो आपण. आणि इथली कला इथं जोपासली जाते. हे भुंगा, कौलारू, इथं लाकूड काम करणारे चौरंग, दिवाण, पाट अशा प्रकारचं हे कारागिरीचं काम करतायत इथं. घरावरचं पेंटिंग बघू शकतो आपण. ह्या घराचा भाग आपण बघू शकतो. दरवाजे, ऊन भरपूर आहे इथं आत्ता. आणि हे टिपिकल भुंगा. एक खेताबे ने इनो के नाम पे एक डाक टिकट निकाला ये आप देख सकते हैं. और इन्हीं का ये शॉप है. 1997 कितने साल में? 97 में टिकट निकाला है. आप देख सकते हो इंडिपेक्स 97. और ये गांव गांधी गांव. हे टिपिकल भुंगा घर आपण बघू. दुकान केलं आहे आज त्यांनी. असं डेकोरेट करतात. असं पडताळ आहे. वर छत लाकडी आहे. हे पडताळ आहे. आरसे काम केलेलं आहे. हे खिडक्या आहेत. तिकडं आत जायला अजून एक दरवाजा आहे. ट्रंक जुने आहेत. हे कपडे. असे हे सुंदर घर भुंगा. भुंगा लकड़ी पे कलाकुसर कर रहे हैं. पूरी हैंडमेड. बनाए हुए पाट. हे सगळे पाट आहेत. चौरंग. गांधीनो गाव. इथं ही छोटीशी गुडिया छानपैकी हे हँडीक्राफ्ट बनवते. पर्स बनवते. बेटे दिखाओ ये.